कर्नाटकमधल्या सगळ्या घडामोडींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची, कारण कर्नाटकमधला सत्ता संघर्ष आता शिगेला जाऊन पोहोचलाय। मुख्यमंत्री कुमारस्वामी घोडेबाजार करतायत असा आरोप भाजप नेते येडियुरप्पा यांनी केलाय। कर्नाटकमध्ये अजूनही नाट्यमय घडामोडी सुरू आहेत। बंगळुरूमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक आहे आणि जे आमदार येणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा सिद्धरामय्या यांनी दिलाय। आणि अजूनही मुंबईत कर्नाटकमधल्या 6 आमदारांचं वास्तव्य आहे। हे नाराज आमदार आजच्या बैठकीला जाणार का याबद्दलचा संभ्रम कायम आहे। काँग्रेसचे हे 6 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांकडे आहे। कर्नाटक की कुमारस्वामी सरकार मुश्किलों में पड़ती दिख रही है और उसके गिरने का खतरा मंडराने लगा है। ऐसा इसलिए क्योंकि उसके लगभग 14 विधायक बीजेपी के संपर्क में हैं और बीजेपी की ये कोशिश है कि किसी तरह कुमारस्वामी सरकार को गिराया जाए। और ऐसे में जो 14 विधायक, जो जानकारी मिल पा रही है उसके मुताबिक 14 विधायक इसी पवई के स्थित रेनेसेंस होटल जो है वहीं पर ठहरे हुए हैं और आज महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ उनकी मुलाकात होना बताया जा रहा है। आज वो मुलाकात करेंगे, लेकिन अभी तक जो संभावना जताई जा रही है यहाँ तक कि 14 विधायक बीजेपी के संपर्क में हैं और संपर्क के चलते कांग्रेस में खलबली मची हुई है कि कहीं कर्नाटक की सरकार गिर ना जाए। लेकिन जिस तरह से बीजेपी की तरफ से जाल बिछाया गया इन विधायकों को लेकर, ऐसा कहा जा रहा है कि अमित शाह और नरेंद्र मोदी के जो करीबी नेता हैं वो इस मामले को हैंडल कर रहे हैं और साथ ही साथ पश्चिम महाराष्ट्र का जो एक मंत्री है केंद्र में, वो जो है इस पूरे ऑपरेशन को अंजाम दे रहा है। लेकिन फिलहाल अभी तक जानकारी यही है कि आज दोपहर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ इन विधायकों की मुलाकात हो सकती है और अगर कुमारस्वामी सरकार कर्नाटक में गिरती है तो उसमें मुंबई का बड़ा रोल होगा, क्योंकि मुंबई के जो नेता हैं वो इसमें अहम भूमिका निभा रहे हैं। आपण होतं ही एक महत्त्वाची घडामोड आहे कर्नाटकच्या दृष्टीने। मुंबईत हे सगळे 6 आमदार आहेत। बघूयात आज काय काय घडामोडी घडतात। पुढची महत्त्वाची बातमी एक चंद्रपूरमधून आलेली आहे। 2 भावांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचं कळतंय। रमाबाई नगरमधली ही घटना आहे। सोनू आणि गुड्डू साव अशी या दोघांची नावं कळतायत, पण हत्या का करण्यात आली याचं कारण मात्र अजूनही कळू शकलेलं नाही। अधिक माहिती घेणार आहोत महेश तिवारी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। महेश, आणखीन काही अपडेट्स कळू शकलेत? रेणुका, चंद्रपुरात रात्री 10 ते 11 दरम्यान हा प्रकार घडलेला आहे। रमाबाई नगरमध्ये राहणारे 2 भाऊ आहेत, ते त्या भागात फिरत असताना अचानक त्यांच्यावर 2 ते 3 जणांनी हल्ला केलेला आहे। चाकू आणि तलवारीने हा हल्ला झाला। एका भावावर हल्ला झाल्यानंतर दुसरा भाऊ लगेच त्या ठिकाणी पळाला, तर त्याला सुद्धा गाठून त्याच्यावर सुद्धा हल्ला करण्यात आलेला आहे। दोघांच्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। हत्येचं कारण स्पष्ट नसलं तरी काही भांडणातून हा प्रकार झाल्याचा रामनगर पोलिसांनी आता या दृष्टीने तपास सुरू केलेला आहे। आरोपी फरार झालेले आहेत। पोलिसांनी सगळीकडे नाकेबंदी केलेली आहे। धन्यवाद महेश अपडेटबद्दल। आपण बघतोय की सोनू साव आणि गुड्डू साव अशी या दोघांची नावं कळतात। या दोघांची चंद्रपूरमध्ये निर्घृण हत्या करण्यात आलेल्याची माहिती कळते, पण त्याचं कारण मात्र अजून कळू शकलेलं नाही। आरोपी सध्या फरार आहेत। नागपूरमध्ये एका कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि एका 10 वर्षांच्या मुलीनं कीर्तनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्यात। सासरे बुवा तुम्ही दिलेली वीज नावाची मुलगी नीट नांदत नाही हो, अशा भावनिक शब्दात तिनं आपल्या व्यथा मांडल्यात। सर्वात जास्त वीज कुठे निर्माण होते? कुठं होते सांगा, लवकर सांगा। मेहदी आप्पाजी, वीज कुठे निर्माण होते? असं मोठं चांगलं उत्तर सांगितलं। विदर्भात निर्माण होते। आता तिथं सर्वात जास्त लोड शेडिंग होती। तिथं सर्वात जास्त लोड शेडिंग होते म्हणजे 10 वेळा लाईट येते, 10 वेळा लाईट जाते, म्हणजे सकाळी म्हणजे 10 वेळा लाईट जाते, 10 वेळा लाईट येते। असं करता 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 एका दिवस एका शेतकऱ्याच्या डोकंच घुमलं। त्यानं मला ठरवून घेतलं यावेळेस ऊर्जा मंत्रीला पत्र पाठवायचं म्हणजे पाठवायचं। घेतला कागद, घेतला पेनानं लिहिलं पत्र। प्रिय सासरे बुवा, कंसात ऊर्जा मंत्री, आपल्या मनात अतिशय दुःख होऊन राहिलेले आहेत की तुम्ही जी आम्हाला लाईन नावाची मुलगी दिली ती आमच्याशी बरोबर वागत नसल्यामुळे, म्हणजे बेड टाइम येते, सकाळच्या 9 वाजता गेली, दुपारच्या 12 वाजता येते, दुपारच्या 3 वाजता गेली, सायंकाळच्या 6 वाजता येते, कधी कधी जात्या बोहारी तर येतच नाही। म्हणून याच्यावर तुम्ही लवकरात लवकर उपाय शोधावा। तुमचा लाडका जवाई बापू कंसात शेतकरी हे पत्र वाचून त्या ऊर्जा मंत्रीची पायाची नस डोक्यात गेली। त्याच्या पिये त्याने म्हणे, काजी म्हणे साहेब तुम्हाला जीवनात एवढे पत्र आले म्हणे,
हो पण या पत्रासारखं पत्र दुसरं कोणतंच नाही पाहिलं.